नमस्कार. आजच्या या आभासी सभेमध्ये सभेचा विषय असा आहे की उन्हाळी 2021च्या परीक्षेचं आपल्याला संचालन करायचं आहे. संचालन कशा पद्धतीने राहील, कार्यपद्धती काय राहील, या संदर्भामध्ये आजची ही आभासी सभा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर VS भाले सर यांना अत्यंत तातडीचं बैठक असल्यामुळे ते आजच्या सभेला उपस्थित राहू शकले नाहीत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर राजेशजी जयपूरकर सर आजच्या या सभेचे अध्यक्षस्थान भूषवतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. आजच्या सभेचे अध्यक्ष संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर राजेशजी जयपूरकर सर यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. तसेच या आभासी सभेला उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य, महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो आणि माननीय प्रकुलगुरू सरांना विनंती करतो की त्यांनी या सभेला मार्गदर्शन करावं. नमस्कार. उन्हाळी 2021 च्या संदर्भामध्ये आयोजित आजच्या या आभासी सभेमध्ये उपस्थित माझे सहकारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉक्टर हेमंत देशमुखजी, यूट्यूब लाईव्हवरून या आभासी सभेला जॉईन झालेले, या सभेमध्ये सहभागी असलेले संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाचे विभाग प्रमुख, उपस्थित सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, सगळ्यांचं या आभासी सभेमध्ये सर्वप्रथम मी मनापासून स्वागत करतो. मित्रहो, मार्च 2020 पासून करोना महामारीच्या संकटाला आपण सगळे मिळून सामोरे जात आहोत. करोना महामारीच्या या संकटामध्ये ICTचा वापर करून आपण शिक्षण पद्धती, टीचिंग लर्निंग प्रोसेस चालवली आणि परीक्षा संचलन सुद्धा आपण ICTचा वापर करून घरून किंवा काही ठिकाणी ऑफलाईन करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करून आपण संचलन केलेलं आहे. सगळ्यांचं आरोग्य, स्वास्थ्य याची काळजी घेऊन शिक्षण सेवा निरंतर सुरू राहिली पाहिजे याची संपूर्ण दखल केंद्र शासन, विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली, महाराष्ट्र शासन, शिक्षण संचालनालय उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ घेत आहे. याचाच एक भाग म्हणून 12 ऑगस्ट 2021 पासून होऊ घातलेली उन्हाळी 2021 ची परीक्षा, त्याचं संचलन कशा पद्धतीनं होईल, त्यामध्ये ती पद्धत, या सगळ्या बाबी सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचल्या पाहिजे. विद्यार्थ्यांना याची माहिती असली पाहिजे, जेणेकरून आपला विद्यार्थी कोणत्याही पद्धतीनं परीक्षेपासून वंचित राहणार नाही आणि या पद्धतीचा फायदा करून तो आपले शिक्षण व्यवस्था, आपलं शिक्षण निरंतर सुरू ठेवू शकेल. मी या ठिकाणी पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि माझे सहकारी डॉक्टर हेमंत देशमुख सरांना अशी विनंती करतो की त्यांनी परीक्षेची कार्यपद्धती विस्तृतपणे या ठिकाणी मांडावी. नमस्कार. मित्रो, हिवाळी 2020चं परीक्षेचं संचालन यशस्वीपणे पार पडलेलं आहे. या यशस्वी संचालनाबद्दल मी सर्व प्राचार्यांचं, शिक्षकांचं, केंद्राधिकाऱ्यांचं, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो विद्यापीठाच्या वतीनं. हिवाळी 2020 पूर्ण झाल्यानंतर
उन्हाळी 2021च्या परीक्षेच्या संचालनासंदर्भामध्ये डॉक्टर मराठे सरांच्या अध्यक्षतेखाली, मराठे सर हे विद्या परिषदेचे सन्मान्य सदस्य आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यावेळच्या तात्कालीन परिस्थितीनुसार परीक्षेची पद्धत कशी असायला पाहिजे या संदर्भामध्ये मान्य कुलगुरूंनी एक समितीचं गठन केलं उन्हाळी 2021च्या परीक्षेसाठी. ते गठन केल्यानंतर समितीच्या शिफारशी आल्या. समितीच्या शिफारशी ह्या आपण अकॅडमिक काउन्सिलमध्ये ठेवल्या. अकॅडमिक काउन्सिलनं काही बदलासह त्याला मान्यता दिली. त्या ज्या शिफारशी आहेत अकॅडमिक काउन्सिलनं केलेल्या, मान्य केलेल्या, त्या बोर्ड ऑफ एक्झामिनेशनमध्ये ठेवल्या, नंतर मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये ठेवल्या आणि त्या ते सगळे सोपस्कार पूर्ण केल्यानंतर आपण 34/2021 हा 8 जुलैला आपण एक डायरेक्शन, ज्याला निर्देश म्हणतो, तो निर्देश आपण निर्गमित केला आणि त्या निर्देशाप्रमाणे इंजिनिअरिंगच्या सर्वच्या सर्व उन्हाळी 2021च्या परीक्षा या आपल्या संपन्न सुद्धा झाल्या. त्यानंतर 16 जुलैला UGCच्या गाईडलाईन आल्या आणि UGCच्या गाईडलाईन विद्यापीठाला परीक्षा आणि पुढचं अकॅडमिक कॅलेंडर या संदर्भातल्या होत्या. त्या गाईडलाईन प्राप्त झाल्यानंतर ते आपण बघू की त्या गाईडलाईनमध्ये काय दिलं होतं. त्या गाईडलाईनमध्ये सांगितलं होतं की परीक्षेच्या संदर्भामध्ये टर्मिनल सेमिस्टर किंवा फायनल इयरच्या परीक्षा या कंपल्सरी घ्यायच्या आणि त्याची पद्धती सांगितली होती की त्या परीक्षा या ऑफलाईन पेन पेपर मोड किंवा ऑनलाईन किंवा ब्लेंडेड मोड या पद्धतीनं घ्यायच्या. कुठल्या सत्राच्या परीक्षा सांगितल्या? अंतिम सत्र किंवा अंतिम वर्ष, ज्याला आपण टर्मिनल सेमिस्टर म्हणतो, म्हणजे अंतिम वर्ष, अंतिम सत्रच्या परीक्षा या आपण घ्यायच्या. आणि उर्वरित ज्या परीक्षा आहेत, ज्याला त्यांनी म्हटलंय नॉन टर्मिनल सेमिस्टर, ज्याला त्यांनी म्हटलंय नॉन टर्मिनल सेमिस्टर किंवा इंटरमिजिएट सेमिस्टर, याचं जे असेसमेंट आहे, हे असेसमेंट आपण कसं करायचं, असेसमेंट करायची पद्धती त्यांनी सांगितली. पद्धती अशी आहे की त्यांनी सांगितलं की इंटरनल प्लस लगतच्या सत्र याच्या आधारावर त्याचं आपण असेसमेंट करायचं आणि हे असेसमेंट करते वेळी उन्हाळी 2020 परीक्षेच्या वेळेला जे जे काही त्यांनी गाईडलाईन्स काढल्या होत्या, 24 एप्रिलला गाईडलाईन, 29 एप्रिलची गाईडलाईन होती, 6 जूनची गाईडलाईन होती, 6 जूनची गाईडलाईन होती, 24 जुलैची गाईडलाईन होती, 9 सप्टेंबरची गाईडलाईन होती. त्याचा सुद्धा त्यांनी आधार घ्यायला सांगितला आणि हा आधार घेऊन त्यांनी आपल्याला परीक्षेच्या संचालनासंदर्भात सूचना दिल्या. अकॅडमिक कॅलेंडरच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्या ज्या फर्स्ट इयरचे प्रवेश जे आहेत ते 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण होऊन 1 ऑक्टोबर पासून आपलं सत्र सुरू करायचं आणि हायर क्लासेस, ज्याला आपण 3रं सत्र म्हणू, 5वं सत्र म्हणू, याचे क्लासेस शक्य तितक्या लवकर त्यांनी आपल्याला घ्यायचं निर्देशित केलं. हे झाल्यानंतर एक 23 जुलैला महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागातर्फे, मंत्रालयातर्फे आपल्याला डेप्युटी सेक्रेटरीचं पत्र प्राप्त झालं आणि त्यांनी हे सांगितलं की ज्या UGCच्या गाईडलाईन ज्या निर्गमित झाल्या आहे त्यावर तुम्ही उचित कारवाई करा. हे प्राप्त झाल्यानंतर आपण जो 34/2021 जो आपण डायरेक्शन काढला होता, मगाशीच मी सांगितलं की मराठे सरच्या शिफारशी, कमिटीच्या शिफारशी, अकॅडमिक काउन्सिल, बोर्ड ऑफ एक्झामिनेशन, मॅनेजमेंट काउन्सिल हे घेऊन केल्यानंतर त्या ज्या शिफारशी होत्या, ती जी पद्धत होती, त्यावेळीची जी करोनाची परिस्थिती होती, गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन होत्या, UGCच्या गाईडलाईन होत्या, गव्हर्नमेंटचे काही निर्गमित केलेले जे काही त्यावेळेचे आदेश असतील त्या पद्धतीनं ते बनवले होते. आणि त्यामध्ये एक गोष्ट सुद्धा नमूद केली होती की जेव्हा परीक्षा सुरू होईल, परीक्षा सुरू होते वेळी तेव्हाची जी परिस्थिती राहील, करोनाची परिस्थिती राहील, काही गाईडलाईन जर काही नवीन आल्या तर त्या गाईडलाईन प्रमाणे बदल करण्याचे कार्यपद्धती, परीक्षेच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचे अधिकार मान्य कुलगुरूंना बोर्ड ऑफ एक्झामिनेशननं दिले, अकॅडमिक काउन्सिलनं दिले, मॅनेजमेंट काउन्सिलनं सुद्धा दिले. आणि त्या आधारावर आपण आता जी पद्धत आपण ठरवली आहे, ज्यासाठी म्हणून आपण 34/2021 हा जो आपण एक निर्देश आपण तयार केला, तो निर्गमित केला आणि त्या निर्देशाप्रमाणे जे आपल्या परीक्षा होणार आहे, तर त्या परीक्षेची पद्धती कशी राहणार आहे या संदर्भातलं मार्गदर्शन, या संदर्भात चर्चा या ठिकाणी आपण आता करणार आहोत. आपल्याला माहिती आहे ते जर तुम्ही डायरेक्शन बघितलं, तो जो निर्देश तुम्ही बघितला, तर त्यात 3 अपेंडिक्स आपण त्या ठिकाणी दिले आहे. अपेंडिक्स 1, अपेंडिक्स 2 आणि अपेंडिक्स 3.
आता तुम्ही जर बघितलं की आपण 34/2000 उन्हाळी 2021 परीक्षेसंदर्भामध्ये 34/2021 आणि आता उन्हाळी 2021च्याच परीक्षा संदर्भामध्ये जो आपला निर्देश आहे 37/2021 यामध्ये फरक काय हे आपण सुरुवातीला लक्षात घेऊ. त्यानुसार आपल्याला लक्षात येईल की काय बदल आपण केले आहे. आता मी एक बीएससीचं एक्झाम्पल घेतो. बीएससीचं एक्झाम्पल आपलं 6 सत्र असलेलं बीएससीचा अभ्यासक्रम आपला आहे. सत्र 1 पासून सत्र 6. अगोदरच्या डायरेक्शन मध्ये आपण असं सांगितलं, अशी पद्धती परीक्षेची आपण नमूद केली होती की जे नियमित सत्र आहे, म्हणजे आता बीएससी 6 सत्रामध्ये नियमित सत्र कुठले आहे? सत्र 2 नियमित सत्र आहे, सत्र 4 नियमित सत्र आहे आणि सत्र 6 हे नियमित सत्र आहे. कुठले सत्र आहे नियमित? सत्र 2, सत्र 4 आणि सत्र 6 च्या परीक्षा ह्या विद्यापीठाने दिल्या गेलेल्या प्रश्नपत्रिकेप्रमाणे महाविद्यालयांनी ऑनलाईन व्यवस्था तयार करून त्या परीक्षा घ्यायच्या होत्या. ज्या पद्धतीनं परीक्षा आपण हिवाळी 2020 मध्ये घेतल्या. आपलं लक्षात आलं असेल, अगोदरच्या डायरेक्शन मध्ये सत्र 2, सत्र 4 आणि सत्र 6 च्या परीक्षा विद्यापीठ प्रश्नपत्रिका देणार होती आणि विद्यापीठानं प्रश्नपत्रिका दिल्यानंतर एक दिवस अगोदर ती प्रश्नपत्रिका आपण देणार होतो आणि ऑनलाईन व्यवस्था ही महाविद्यालयांना निर्माण करून ती परीक्षा त्यांना घ्यायची होती. आता या डायरेक्शन मध्ये बदल काय केला आपण? युजीसीच्या गाईडलाईन आपल्याला प्राप्त झाल्यानंतर या डायरेक्शन मध्ये बदल आपण हा केला. युजीसीच्या गाईडलाईन मिळाल्यानंतर बदल असा आहे की आता फक्त आपल्याला त्यांनी सांगितलं, युजीसीने सांगितलं की टर्मिनल सेमिस्टरच्या किंवा अंतिम सत्राच्या, आता म्हणजे यामध्ये बीएससी मध्ये टर्मिनल सेमिस्टर कुठला आहे? सत्र 6 हे टर्मिनल सत्र आहे. तर आपण आता टर्मिनल सेमिस्टरच्या परीक्षा ज्या आपण अपेंडिक्स 1 मध्ये सांगितलं की टर्मिनल सेमिस्टरच्या परीक्षा या आपण विद्यापीठाने दिलेल्या प्रश्नपत्रिकेद्वारे एक दिवस अगोदर आपण महाविद्यालयांना पाठवणार आहोत आणि त्या महाविद्यालयांना पाठवल्यानंतर त्याचं ऑनलाईन ची व्यवस्था निर्माण करून महाविद्यालयांना त्या परीक्षा घ्यायच्या आहे हे सांगितलं आपण अपेंडिक्स 1 मध्ये, जे आपल्याला युजीसीनं गाईडलाईन दिल्या. म्हणजे आता बीएससी 6 सत्र अभ्यासक्रम असेल तर सत्र 6, पीजीचा अभ्यासक्रम 4 सत्राचा आहे तर त्यामध्ये सत्र 4 ची परीक्षा ही विद्यापीठाने दिलेल्या प्रश्नपत्रिकेप्रमाणे जी होणार आहे ती आपण 12/8 ते 29/8 पर्यंत त्या परीक्षा आपण पूर्ण करणार आहोत. आणि गाईडलाईन मध्ये हे सुद्धा सांगितलं की कुठलीही परीक्षा ही 31 ऑगस्टच्या पुढे जाऊ नये. 31 ऑगस्ट पर्यंत आपल्या सगळ्या परीक्षा या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. आताच मी सांगितलं की आपल्याला 6व्या सत्राची परीक्षा म्हणजे अंतिम सत्राची परीक्षा ही आपल्याला घ्यायची आहे. ज्या ठिकाणी इयरली पॅटर्न असेल त्या ठिकाणी आपल्याला शेवटच्या वर्षाची परीक्षा ही आपल्याला घ्यायची आहे. फार्मडीचं एक्झाम्पल मी सांगतो. 5 वर्षाचा अभ्यासक्रम आहे, त्या ठिकाणी विद्यापीठाद्वारे प्रश्नपत्रिका देऊन 5व्या वर्षाची परीक्षा ही विद्यापीठाद्वारे विद्यापीठाची प्रश्नपत्रिका देऊन महाविद्यालयांना ऑनलाईन करून ती परीक्षा त्यांना पार पाडायची आहे. आता हे झालं की कुठली परीक्षा विद्यापीठानं घ्यायची आहे. आता परीक्षेचं स्वरूप काय राहणार आहे? परीक्षेच्या स्वरूपामध्ये आपल्याला माहिती असेल, डायरेक्शन सुद्धा आपण निर्गमित केलं तर परीक्षेचं स्वरूप हे एमसीक्यू पद्धतीची परीक्षा ही आपण यावेळेला घेतो आहे. मागच्या वेळेस सुद्धा एमसीक्यू पद्धतीची परीक्षा घेतली. मागच्या वेळेस आपण फक्त ऑनलाईन, करोनाचा प्रभाव जास्त असल्यामुळे मागच्या वेळेस आपण परीक्षा फक्त ऑनलाईन सांगितली होती, परंतु यावेळीची परीक्षा ही आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने आपण घेतोय. हा बदल मागच्या डायरेक्शन म्हणजे मागच्या हिवाळी 2020 आणि उन्हाळी 2021 मध्ये हा फरक आहे की अगोदरची परीक्षा जी होती ती फक्त ऑनलाईन न होती, आता ही परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. एमसीक्यू मागच्या परीक्षेमध्ये होते, एमसीक्यू आताच्या परीक्षेमध्ये आहे. मग बदल काय? दोन्ही एमसीक्यू मध्ये मागच्या परीक्षेमध्ये आपण 40 एमसीक्यू दिले होते, त्यातले 30 सॉल्व्ह करायचे होते. या परीक्षेमध्ये आपल्याला 40 पैकी 40ही सॉल्व्ह करायचे आहे. हा बदल आहे. मागच्या वेळेस 30, यावेळेस 40 पैकी 40 एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहे. मागच्या वेळेला सुद्धा वेळ 1 तासाचा होता, या वेळेला सुद्धा वेळ 1 तासाचा आपण या ठिकाणी दिला आहे. त्यानंतर प्रत्येक प्रश्नाला आपण 2 गुण दिले आहे, म्हणजे 80 मार्काची परीक्षा ही आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे. ही परीक्षा घेतल्यानंतर आता कसं आहे की मागच्या वेळेला सुद्धा बऱ्याच लोकांच्या काही अडचणी होत्या. अडचणी अशा होत्या की सर आमचा अभ्यासक्रम हा 40च मार्काचा आहे, तुम्ही 60 मार्काची प्रश्नपत्रिका आपण देतो आहे विद्यार्थ्यांना. तर त्याचं मागचं कारण असं आहे की आपल्याकडे विद्यापीठामध्ये विविध अभ्यासक्रमामध्ये विविध प्रकारच्या स्कीम आहे. काही 40 मार्काचा प्रश्नपत्रिका, काही 60च्या आहे, काही 80च्या आणि काही 100च्या सुद्धा आहे. त्यामुळं यावेळीची प्रश्नपत्रिका ही आपली 80 मार्काची राहणार आहे. आता मी एक एक्झाम्पल देतो की आपण 80 मार्काची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देतोय. आता अभ्यासक्रमिकेमध्ये एखाद्या अभ्यासक्रमाला जर समजा 60च मार्क असेल, लक्षात घ्या प्रश्नपत्रिका किती मार्काची देतोय आपण? 80 मार्काची प्रश्नपत्रिका देतोय आणि अभ्यासक्रमिकेमध्ये एखाद्या विषयाला 60च मार्क असेल
तर आपल्याला 80 पैकी जर त्या विद्यार्थ्याला 40 मार्क मिळाले, म्हणजे किती टक्के मार्क मिळाले, 50% मार्क मिळाले, तर त्या विद्यार्थ्याला आपल्याला 60 पैकी मार्क किती द्यायचे आहे, त्या विद्यार्थ्याला 60 पैकी 50% मार्क म्हणजे त्याला मार्क द्यायचे आहे 30 मार्क हे आपल्याला कंट्रोल शीट मध्ये भरून आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे आहे. म्हणजे अभ्यासक्रमिकेमध्ये कितीही मार्काचा पेपर असो, विद्यापीठ जी प्रश्नपत्रिका देणार आहे ती 80 मार्काची देणार आहे आणि त्याचं रूपांतर हे आपल्याला अभ्यासक्रमिकेमध्ये असलेल्या गुणांमध्ये रूपांतरित करून ते आपल्याला द्यायचं आहे. पद्धत मी सांगितली, 80 पैकी जर 80 मिळाले तर 60 पैकी 60 द्यायचे, 80 पैकी जर 40 मिळाले तर 60 पैकी 30 भरून मार्क आपल्याला ते त्या ठिकाणी पाठवायचे आहे. या ठिकाणी सगळेच्या सगळे महाविद्यालय हे केंद्र म्हणून मागच्या वेळेस होते, यावेळेस सुद्धा राहणार आहे. या ठिकाणी केंद्राधिकारी राहणार आहे, को ऑफिसर सह केंद्राधिकारी यावेळेस राहणार नाही, मागच्या वेळेस नव्हते, यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी राहणार नाही. त्यानंतर हे झालं आपलं लेखी परीक्षेच्या संदर्भामध्ये. प्रात्यक्षिक परीक्षेच्या संदर्भामध्ये मागच्या वेळेच्या डायरेक्शन मध्ये जेव्हा आपण 5/2021 जो काढला, जो आपण हिवाळी 2020 ची परीक्षा ज्या पद्धतीनं संचालित केली होती त्याच पद्धतीनं प्रात्यक्षिक परीक्षा सुद्धा ह्या आपल्याला संचालित करायच्या आहे. आता पुन्हा एक विषय असा आहे की प्रात्यक्षिक परीक्षा कोणाच्या संचालित करायच्या, फक्त अंतिम वर्ष आणि अंतिम सत्राच्याच आपल्याला प्रात्यक्षिक परीक्षा ह्या संचालित करायच्या. पुन्हा एकदा रिपीट करतो, बीएससीचा अभ्यासक्रम असेल तर 6व्या सत्राचीच फक्त प्रात्यक्षिकाची परीक्षा आपल्याला संचालित करायची आहे. दुसऱ्या सत्राबद्दल आणि चौथ्या सत्राबद्दल काय करायचं मी आपल्याला पुढे सांगतोय. म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षा ही सत्र 6 ची संचालित करायची. इयरली पॅटर्न असेल तर अंतिम वर्षाचीच प्रात्यक्षिक परीक्षा ही आपल्याला संचालित करायची. संचालित करतेवेळीची कार्यपद्धती आपण अशी दिली आहे की ती परीक्षा सुद्धा ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं आपण घेतोय. ज्या ठिकाणी शक्य नसेल त्या ठिकाणी आपण 26/3/2021 ला जे पत्र काढलं होतं प्रात्यक्षिक परीक्षा संचालित करायच्या संदर्भामध्ये हिवाळी 2020च्या त्या पद्धतीनं ती परीक्षा आपण घेऊ शकता. या ठिकाणी आपण एक्सटर्नल एक्झामिनर हा त्या ठिकाणी राहणार नाही आणि ते करून आपल्याला ते गुण आमच्याकडे पाठवायचे आहे. आता पीजीच्या संदर्भामध्ये जर प्रोजेक्ट असेल ज्याला आपण प्रकल्प म्हणतो, तर प्रकल्पामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. प्रकल्पामध्ये पहिला प्रकार असा आहे की पहिल्या प्रकारामध्ये आपण व्हायवा होस्ट कंडक्ट करतो, म्हणजे एक्सटर्नलला आपण बोलवतो, एक्सटर्नलला बोलवून आपण व्हायवा होस्ट कंडक्ट करतो प्रकल्पाचा आणि त्या इव्हॅल्युएशन प्रमाणे आपण गुण पाठवतो. तर यामध्ये बदल कसा आहे की मागच्या वेळेस जो होता तोच याही वेळेला या ठिकाणी एक्सटर्नल प्रकल्पासाठी बोलवायचा नाही, आपल्या स्तरावर इंटरनलनच ते सगळं काम करून आपल्याला गुण हे विद्यापीठाला पाठवायचे आहे, म्हणजे प्रात्यक्षिक प्रकल्पाबद्दल. आता दुसरा प्रकार आहे प्रकल्पामध्ये की एक्सटर्नल बोलवत नाही, परंतु आपण इव्हॅल्युएशनसाठी तो आपण प्रकल्प जो आहे तो बाहेर पाठवतो एक्सटर्नलकडे. तर यावेळेस सुद्धा मागच्या वेळेप्रमाणेच तो प्रकल्प विद्यापीठामध्ये आपल्याला सादर करायचा आहे. सादर केल्यानंतर विद्यापीठ तो एक्सटर्नलला पाठवेल आणि एक्सटर्नल कडून त्याचं मूल्यांकन होऊन आल्यानंतर गुण प्राप्त झाल्यानंतर आपण ते गुण मिळाल्यानंतर त्याचे रिझल्ट हे आपण डिक्लेअर करतोय. तर अशा पद्धतीने आपण प्रात्यक्षिकाचं सुद्धा परीक्षा, प्रकल्पाची परीक्षा ही उन्हाळी 2020 मध्ये अंतिम वर्ष अंतिम सत्राची आपण घेतोय. त्यानंतर इन्सेंटिव्हच्या संदर्भामध्ये जी प्रचलित पद्धत आपली आहे, इन्सेंटिव्हच्या संदर्भामध्ये जी प्रचलित पद्धत आहे त्या प्रचलित पद्धतीनंच आपण इन्सेंटिव्हचे गुण सुद्धा आपण यावेळेस सुद्धा घेतोय. हिवाळीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने आपण गुण घेतले आणि त्या बेसिसवर आपण ते निकाल आपण जाहीर करणार आहोत. तर मी आता तुम्हाला एक अपेंडिक्स 1 सांगितला. अपेंडिक्स 1 प्रमाणे पुन्हा मी तुम्हाला कन्क्लूड करतो. अपेंडिक्स 1 प्रमाणे आपल्याला अंतिम वर्ष अंतिम सत्राची परीक्षा ही विद्यापीठामार्फत दिलेल्या प्रश्नपत्रिकेनुसार विद्यापीठ ही प्रश्नपत्रिका 1 दिवस अगोदर केंद्रांना पाठवेल. केंद्रांना पाठवल्यानंतर त्याची ऑनलाईन व्यवस्था, ऑनलाईन विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था ही महाविद्यालयांना करायची आहे आणि ती करून त्याच्या परीक्षा आपल्याला 12/8 ते 29/8 पर्यंत आपण पूर्ण करतोय. त्याचा टाइम टेबल सुद्धा आपण 3 दिवसा अगोदर घोषित केलाय. तर या पद्धतीनं अपेंडिक्स 1 म्हणजे अंतिम वर्ष अंतिम सत्राची परीक्षा या पद्धतीनं घ्यायची आहे. आता मी अपेंडिक्स 2 वर नंतर बोलेल, पहिले अपेंडिक्स 3 वर बोलतो. आता महाविद्यालयांना कुठल्या परीक्षा घ्यायच्या आहे, महाविद्यालयांना कुठल्या परीक्षा घ्यायच्या आहे, महाविद्यालयांना ज्या परीक्षा घ्यायच्या आहे त्यामध्ये आम्ही पहिल्या परिच्छेदामध्ये सांगितलं आहे अपेंडिक्स 3च्या त्यामध्ये सुद्धा सांगितलंय की अंतिम वर्षाच्या परीक्षा, अंतिम सत्राच्या परीक्षा या महाविद्यालयांना घ्यायच्या आहेत. तुम्ही कन्फ्युज होऊ नका, फरक मी सांगतो त्या अपेंडिक्स 1 मध्ये अपेंडिक्स 3 मध्ये काय आहे. तर आपण त्यामध्ये हे सांगितलं आहे की ज्या अभ्यासक्रमाला नियमित विद्यार्थी नाही, ज्या अभ्यासक्रमाला नियमित विद्यार्थी नाहीत आणि असे अभ्यासक्रम अजूनही सुरू असतील तर अशा विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्ष किंवा अंतिम सत्राच्या परीक्षा या
महाविद्यालयांना पेपर सेट करून त्या घ्यायच्या आहे. आता एक एक्झाम्पल मी सांगतो, आपलं सगळ्याच्या सगळं सत्र पॅटर्न मध्ये आहे. आता बीए मध्ये अजूनही काही विद्यार्थी पार्ट 3 चे आहे, परंतु आपलं सगळं सत्र पॅटर्न मध्ये असल्यामुळं पार्ट 3 ला कुठलाही नियमित विद्यार्थी प्रवेशित नाही. पुन्हा रिपीट करतो, बीए असेल, बीकॉम असेल, यामध्ये पार्ट 3 ला कुठलाही नियमित विद्यार्थी नाही. म्हणजे या अभ्यासक्रमाला सगळे माजी विद्यार्थी आहे, बॅकलॉगचे विद्यार्थी आहे. तर या विद्यार्थ्यांची जी परीक्षा आहे आपल्याला महाविद्यालयीन स्तरावर आपल्याला ती घ्यायची आहे. हा फरक आहे अपेंडिक्स 1 आणि अपेंडिक्स 2 मध्ये. आता जसं मी अपेंडिक्स 1 मध्ये सांगितलं की 17/6 बीएससी 17/6 ची नियमित विद्यार्थ्यांची आणि 17/6 मध्ये जे काही बॅकलॉगचे विद्यार्थी असेल, 17/6 चे बॅकलॉगचे विद्यार्थी, त्यांची सुद्धा परीक्षा विद्यापीठ घेणार आहे. परंतु या ठिकाणी पार्टची परीक्षा जी आहे, म्हणजे पार्ट 3 ची परीक्षा ही महाविद्यालयांना त्यांच्या स्तरावर घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा कुठली परीक्षा महाविद्यालयांना घ्यायची आहे? पुन्हा बीएससीचं एक्झाम्पल मी आपल्याला देतो. 6 सत्राचा अभ्यासक्रम बीएससी आहे. तर सगळ्या माझी विद्यार्थ्यांच्या, सगळे माझे विद्यार्थी म्हणजे कुठले? बीएससी फर्स्ट सेमिस्टर माझे विद्यार्थी आहे, बीएससी सेकंड सेमिस्टर ते मी अपेंडिक्स 2 मध्ये सांगतोय. बीएससी सेकंड सेमिस्टर मधलं तुम्ही जर म्हणाल तर त्यामध्ये रेग्युलर विद्यार्थी असतात आणि बॅकलॉगचे विद्यार्थी असतात. तर बीएससी सत्र 2, बीएससी सत्र 3, बीएससी सत्र 4 आणि बीएससी सत्र 5 याचे सर्व माझे विद्यार्थी म्हणजे ज्यांना बॅकलॉग आहे अशा विद्यार्थ्यांची परीक्षा ही महाविद्यालयीन स्तरावर महाविद्यालयांना घ्यायची आहे. सत्र 6 ची परीक्षा हे विद्यापीठ घेणार आहे आणि सत्र 1, सत्र 2, सत्र 3, सत्र 4, सत्र 5 सगळे माझे विद्यार्थी यांची परीक्षा ही आपण महाविद्यालयीन स्तरावर घेणार आहोत, जी आपण अगोदरच्या डायरेक्शन मध्ये ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीनं यामध्ये सुद्धा आहे. आता तुम्ही जर बघितलं तर बॅकलॉगचे विद्यार्थी आहे किती? करोनाच्या अगोदर बॅकलॉगला जवळ प्रत्येक परीक्षेमध्ये 1,35,000 विद्यार्थी राहायचे. तर यावेळेस ती संख्या 8,000वर आली आहे. म्हणजे आपल्याकडे सगळं मिळून सगळे 600 अभ्यासक्रम मिळून आपल्याकडे बॅकलॉगचे आज रोजी 8,000 परीक्षेचे फॉर्म आपल्याकडे आहे. म्हणजे फक्त आपल्याला 8,000 विद्यार्थ्यांची बॅकलॉगची परीक्षा घ्यायची आहे. आणि ही बॅकलॉगची परीक्षा आपण 8,000 विद्यार्थी आणि 400 जर महाविद्यालय म्हटले तर प्रत्येक अभ्यासक्रमाला एखादा दुसरा विद्यार्थी हा त्या ठिकाणी राहणार आहे. आता बॅकलॉगची परीक्षा घेतेवेळी ज्या पद्धतीने आपण हिवाळी 2020 मध्ये परीक्षा घेतल्या बॅकलॉगच्या, त्याच पद्धतीने याही घ्यायच्या आहे. म्हणजे परीक्षेचा पेपर आपल्याला सेट करायचा आहे, तो एमसीक्यू पद्धतीने राहील, ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने राहील. त्यामध्ये सुद्धा 40 पैकी 40 प्रश्न हे विद्यार्थ्यांना सोडवायचे आहे. त्यासाठी वेळ सुद्धा 1 तासाचा राहील. तर अशा पद्धतीनं परीक्षेचं संचालन हे बॅकलॉगच्या संदर्भामध्ये महाविद्यालयांना करायचं आहे. आणि गुण देण्याची जी पद्धती आहे, मी ज्या पद्धतीने मगाशी सांगितलं की आपला पेपर हा 80 मार्काचा राहणार आहे. 80 मार्काचा पेपर असल्यामुळं जरी आपल्या अभ्यासक्रमिकेमध्ये विषय 60 मार्काचा असला तरी त्याचं रूपांतर हे आपल्याला 60 मार्कामध्ये करून ते गुण हे आपल्याला त्या ठिकाणी कंट्रोल शीटवर आपल्याला भरायचे आहे. तर आता मी 2 विषय सांगितले. एक विद्यापीठाला विद्यापीठ जी परीक्षा घेणार आहे अंतिम वर्ष अंतिम सत्र, आणि महाविद्यालयांना जे घ्यायचे आहे त्या बॅकलॉगची परीक्षा सत्र 1, सत्र 2, सत्र 3, सत्र 4 यामध्ये एखादा दुसरा विद्यार्थी जो बॅक लागला आहे. आणि सत्र 6 काही अभ्यासक्रमाचे सत्र, जसं आता सीबीसीएस चालू आहे, काही सीबीसीएस न्यू सुद्धा आहे. तर आपल्या त्या जुन्या सीबीसीएसला एकही विद्यार्थी नाही, विद्यार्थी प्रवेशित नाही. आपल्या विद्यार्थीचे प्रवेशित आहे 6व्या सत्राला, ते सपोज सीबीसीएस न्यूला असेल तर सीबीसीएस न्यूची परीक्षा विद्यापीठ घेईल आणि सीबीसीएसची जुन्या सीबीएसईची परीक्षा हे आपण सगळं दिलं आहे आपल्या डायरेक्शन मध्ये. सीबीएसईची परीक्षा ही महाविद्यालयांना घ्यायची आहेत. अशा पद्धतीनं महाविद्यालय स्तरावर आणि विद्यापीठ स्तरावर ज्या परीक्षा होणार त्या अशा पद्धतीने होणार आहे. आता तिसरा मी जो सांगितलं अपेंडिक्स 2 युजीसीच्या गाईडलाईन प्रमाणे, तिसरा अपेंडिक्स काय आहे? दुसऱ्या अपेंडिक्स मध्ये आपण हे सांगितलं आहे की ज्या गाईडलाईन मध्ये सांगितलं की नॉन टर्मिनल सेमिस्टर, इंटरमिजिएट सेमिस्टरच्या ज्या परीक्षा आहे त्या कोणाला त्या परीक्षा घ्यायच्या आहे का नाही? त्या परीक्षा घ्यायच्या नाही. मग त्या संदर्भात काय करायचं आपल्याला? इंटरमिजिएट सेमिस्टरच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये त्यांनी जे सांगितलं आहे की असेसमेंट कशा पद्धतीने झालं पाहिजे, तर असेसमेंट सांगितलं आहे की उन्हाळी 2020च्या वेळेत ज्या ज्या गाईडलाईन आपण काढल्या होत्या त्या गाईडलाईनच्या अनुषंगानं त्याचे निकाल आपल्याला घोषित करायचे आहे. तर मी पुन्हा बीएससीचं एक्झाम्पल या ठिकाणी देतो. बीएससी मध्ये 6 सत्र आहे. तर आता नॉन टर्मिनल सेमिस्टर यामध्ये कुठले आहे? नियमित नॉन टर्मिनल सेमिस्टर कुठले आहे? सत्र 2, सत्र 4. लक्षात घ्या, सत्र 2 नियमित विद्यार्थी सत्र 2 चे, नियमित विद्यार्थी सत्र 4 चे यांच्या लेखी परीक्षा होणार नाही, यांच्या प्रात्यक्षिकाच्या परीक्षा सुद्धा होणार नाही. या विद्यार्थ्यांचे जे आपण असेसमेंट करणार आहोत, निकाल घोषित करणार आहोत, ते कुठल्या आधारावर करणार आहोत? तो आधार असा आहे की 50% जे आहे ते इंटरनल, म्हणजे त्याला मिळालेले
समजा आपल्याला मी आता चौथ्या सेमिस्टरच्या नियमित विद्यार्थ्या संदर्भातला निकाल कसा घोषित करायचा या संदर्भात मी आपल्याला माहिती देतो. आता चौथं सत्र आहे. चौथ्या सत्राला नियमित विद्यार्थ्याला जे इंटरनल मार्क्स असतील ते इंटरनल मार्क्स फक्त महाविद्यालयांनी आपल्याला पाठवायचे. प्रॅक्टिकलला लेखी परीक्षेला जे इंटरनल मार्क असतील ते महाविद्यालयांनी आपल्याकडे पाठवायचे. त्यानंतर प्रात्यक्षिकाला जर इंटरनल असतील, काही अभ्यासक्रमामध्ये प्रात्यक्षिकाला इंटरनल आहे, एक्सटर्नल आहे, काही मध्ये एक्सटर्नलच आहे, इंटरनल नाही. तर इंटरनल सगळे मार्क, प्रात्यक्षिक असो की तुमचे थेअरीचे असो, सगळे इंटरनल मार्क महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे पाठवायचे. ते पाठवल्यानंतर आपण निकाल कसा घोषित करू की 50% इंटरनल आणि 50% लगतचे सत्र असं कॅल्क्युलेशन करून आपण तो निकाल जाहीर करणार आहोत. आता 600 अभ्यासक्रम आहे. 600 अभ्यासक्रमामध्ये वेगवेगळ्या स्कीम आहे. स्कीम क्रमांक 1 मी सांगतो, रेग्युलरची स्कीम क्रमांक 1, त्यामध्ये काय आहे की काही अभ्यासक्रमांना सर्व विषयाला इंटरनल आहे. लक्षात घ्या, सर्व विषयाला इंटरनल आहे. त्याला लगतचं सत्र सुद्धा आहे. बीएससीचं एक्झाम्पल मी घेतो. बीएससी सत्र 4चा आपल्याला परीक्षा न घेता निकाल घोषित करायचा आहे. परीक्षा न घेता निकाल घोषित करत असताना आपल्याला आता लगतचं सत्र कुठलं घ्यायचं? लगतचं सत्र घ्यायचं आपल्याला तिसरं सत्र. लगतचं सत्र म्हणजे कुठलं सत्र? चौथ्या सेमिस्टरचा निकाल घोषित करते तिसरं सत्र हे लगतचं आहे. आता तिसरं सत्र लगतचं म्हणजे कुठलं? जो विद्यार्थी हिवाळी 2020 मध्ये त्याच्या मार्कशीटवर जे गुण असतील, आपण पास आहे विद्यार्थी हिवाळी 2020 मध्ये की नापास आहे ते आपण बघणार नाही. समजा विद्यार्थ्याची मार्कशीट जर 600 मार्काची असेल आणि त्याला मार्क जर समजा 360 असेल त्याच्या मार्कशीटवर, तर आपल्याला मार्क किती मिळाले? 60% मार्क त्याच्या मार्कशीटवर मिळाले. तर ते आपण 60% घेणार आहोत. त्याचे 50% म्हणजे 30% झाले. विद्यार्थ्याला समजा विषयामध्ये इंटरनल जर 90% असतील, 20 पैकी 18 असतील, ते 90%, त्याचे 45%, म्हणजे 30% अधिक 45% असे 75% होतात, है ना? 75% होतात. 80-20चं पॅटर्न आहे. 80-20चं बीएससीचं सपोज पॅटर्न आहे. म्हणजे त्याला मार्क किती द्यायचे आपल्याला? 100 पैकी 75 मार्क हे आपल्याला विद्यार्थ्याला द्यायचे आहे. आणि 75 मार्क देत असताना त्यातून आपण 18 मायनस करणार आहोत. 18 मायनस 75 म्हणजे 57 येतात. म्हणजे 57 मार्क त्याला लेखी परीक्षेत मिळेल आणि 18 मार्क त्याला इंटरनल मध्ये मिळेल. असे 75 मार्क, टोटल असे 75 मार्क त्याला त्या विषयामध्ये आपण देणार आहोत. तर अशा पद्धतीचं जे कॅल्क्युलेशन आहे हे आपण नियमित सत्राचे जे विद्यार्थी आहे, नॉन टर्मिनल सेमिस्टरचे, म्हणजे दुसरं सत्र असेल, चौथं सत्र असेल, तर याचे निकाल या पद्धतीने आपण घोषित करणार आहोत. हा पहिला प्रकार सांगितला. सगळ्या विषयाला इंटरनल आणि लगतचं सत्र सुद्धा उपलब्ध आहे. दुसरा प्रकार असा आहे की लगतचं सत्र उपलब्ध आहे, म्हणजे सत्र 3 आहे आणि काही विषयाला इंटरनल आहे त्या अभ्यासक्रमिकेमध्ये आणि काही विषयाला इंटरनल नाही. तर मग काही विषयाला इंटरनल नाही आणि लगतचं सत्र आहे. हे बीएससीचं एक्झाम्पल आहे. तर बीएससीच्या प्रॅक्टिकलला बहुतेक म्हणजे इंटरनल नाही, फक्त एक्सटर्नल मार्क आहे. त्याच्यात आपल्याला प्रॅक्टिकल घ्यायचं नाही, त्याचे तुम्ही गुण पाठवायचे नाही. आणि इंटरनल तुमच्या थेअरीला इंटरनल आहे. तर आता आपण जी पद्धत सांगितली सुरुवातीला की 50% इंटरनल 50% लगतचं सत्र करून आपण सगळे म्हणजे 5 विषयाला सपोज इंटरनल असतील, त्या पद्धतीनं पहिल्या पद्धतीनं आपण ते इंटरनल काढू. त्या पद्धतीने आपण त्याला गुण देऊ. ते गुण दिल्यानंतर सुद्धा 5 विषय आहे, 5 विषयामध्ये आपण अशा पद्धतीने गुणदान केलं आणि 5ही विद्यार्थ्याचा आपण ॲव्हरेज काढू. ॲव्हरेज जर समजा 72% होत असेल तर 6व्या विषयामध्ये समजा इंटरनल नाही, प्रॅक्टिकलचा विषय इंटरनल नाही, 50 मार्काचा प्रॅक्टिकल असेल तर 50च्या 72% तितके गुण म्हणजे 37 गुण हे आपण त्याला प्रॅक्टिकलमध्ये देऊ. दुसरं प्रॅक्टिकल जे आहे 100 मार्काचं आहे, तर 100च्या 72% म्हणजे त्याला 72 गुण हे आपण प्रॅक्टिकलमध्ये देऊ. हा दुसरा प्रकार झाला. म्हणजे काही विषयाला इंटरनल आहे त्या अभ्यासक्रमिकेमध्ये, काही विषयाला इंटरनल नाही परंतु लगतचं सत्र आहे. तर ह्या दुसऱ्या प्रकारामध्ये अशा पद्धतीनं रिझल्ट आपण घोषित करणार आहोत. तिसऱ्या प्रकारामध्ये लगतचं सत्र नाही परंतु इंटरनल आहे. लक्षात घ्या, लगतचं सत्र नाही परंतु इंटरनल आहे. फार्म डीचं एक्झाम्पल सांगतो. जसं 5 वर्षीय अभ्यासक्रम फार्म डी आहे. पहिलं वर्ष 1, वर्ष 2, वर्ष 3, वर्ष 4 चे निकाल जे आहे नियमित विद्यार्थ्याचे हे आपल्याला परीक्षा न घेता त्या ठिकाणी डिक्लेअर करायचे आहे. तर मग हे निकाल कशा आपण वर्ष 1चा निकाल कसा घोषित करू? वर्ष 1चा निकाल हा फक्त इंटरनलच्या बेसिसवर आपला घोषित होणार आहे. म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याला एक्स विषयामध्ये 20 पैकी 18 मार्क असेल, म्हणजे त्याला 90% गुण आहे, तर त्याला विषयामध्ये सुद्धा लेखी परीक्षेमध्ये सुद्धा त्याला आपण 90% गुण देणार आहोत. म्हणजे
म्हणजे त्याला 72 गुण हे त्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर समजा दुसऱ्या विषयामध्ये जर त्याला 50% इंटरनल असेल आणि विषय जर 80 मार्काचा असेल तर मग 50 पैकी 40 गुण हे आपण त्याला देणार आहोत. म्हणजे तिसरा प्रकार कुठला सांगितला मी की लगतचं सत्र नाही. कारण कसं आहे की फर्स्ट इयरला लगतचं सत्र आहे का किंवा वर्ष आहे का नाही, तो 12वीच्या बेसिसवर आला. त्यामुळं त्याला आपण इंटरनलच्या बेसिसवर त्या विषयामध्ये महाविद्यालयाकडून प्राप्त झालेल्या इंटरनलच्या आधारावर आपण त्याला त्या विषयाच्या लेखी परीक्षेमध्ये आपण गुण देणार आहोत. चौथा प्रकार मी सांगतो. चौथ्या प्रकारामध्ये असं आहे की इंटरनलच नाही परंतु लगतचं सत्र आहे. बीसीए अभ्यासक्रम आहे. बीसीएला इंटरनल नाही परंतु त्याला लगतचं सत्र आहे. आता मग याचे रिझल्ट आपण कसे लावणार आहोत, याचे रिझल्ट आपण बीसीएचे रिझल्ट त्याला लगतच्या सत्रामध्ये मिळालेल्या पर्सेंटेजच्या आधारावर. आता जसं मग मी सांगितलं की 600 मार्क, आता चौथ्या सेमिस्टरचा निकाल आपल्याला घोषित करायचा. चौथ्या सत्राचा निकाल घोषित करते वेळी त्याच्या तिसऱ्या सत्राच्या गुणपत्रिकेमध्ये 600 पैकी 360 मार्क असेल म्हणजे 60% मार्क आहे त्याला. आणि इकडे अभ्यासक्रमिकेमध्ये जर त्याला 100 मार्काचा पेपर असेल, 100 मार्काचा पेपर असेल, 5 पेपर असेल 100 मार्काचे आणि त्याला लगतच्या सत्रामध्ये जर 60% गुण असेल तर त्याला सगळ्या विषयामध्ये 60 गुण मिळणार आहे. अशा पद्धतीनं या चौथ्या प्रकारामध्ये आपण निकाल हे आपण अशा पद्धतीनं घोषित करणार आहोत. म्हणजे मी तुम्हाला 4 प्रकार सांगितले. आपल्या अभ्यासक्रमिकेमध्ये 600 अभ्यासक्रमामध्ये 4 प्रकार आहे. पहिला प्रकार मी सांगितला की काही विषयाला इंटरनल आहे, सगळ्या विषयाला इंटरनल आहे, लगतचं सत्र आहे तर कसं करायचं. काही विषयाला इंटरनल आहे, काही विषयाला इंटरनल नाही, लगतचं सत्र आहे कसं करायचं. इंटरनल आहे परंतु लगतचं सत्र नाही त्याचं कसं करायचं. आणि इंटरनल नाही परंतु लगतचं सत्र आहे जसं बीसीएचं एक्झाम्पल दिलं तर त्यामध्ये कशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन करायचं हे या ठिकाणी मी सांगितलं. या ठिकाणी महत्वाची गोष्ट अशी आहे की काल मला नानोटी सरांचा फोन आला. त्यांनी मला विचारलं की सर मी तुमचं डायरेक्शन वाचलं परंतु थोडं कॅल्क्युलेशन मध्ये आम्हाला म्हणजे काही ठिकाणी मला काही अडचणी आहे. तर मी इथे या ठिकाणी सगळ्यांना सांगू इच्छितो की कुठलंही कॅल्क्युलेशन लक्षात घ्या. नियमित सत्राच्या विद्यार्थ्यांचे नॉन टर्मिनल सेमिस्टरच्या नियमित सत्राच्या विद्यार्थ्यांचे निकाल घोषित करत असताना आपल्याला कुठल्याही पद्धतीचं कॅल्क्युलेशन महाविद्यालयाला करायचं नाही. जे काही करायचं आहे सगळं हे विद्यापीठ करणार आहे. म्हणजे तुम्हाला काय पाठवायचं आहे फक्त समजा मी आता बीएससीचं पुन्हा एक्झाम्पल सांगतो. सत्र 2चे तुम्हाला इंटरनल मार्क पाठवायचे आहे, सत्र 4चे तुम्हाला इंटरनल मार्क पाठवायचे आहे. या व्यतिरिक्त काही करायचं नाही. सगळे कॅल्क्युलेशन हे विद्यापीठाद्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला लक्ष द्यायची गरज नाही. फक्त इंटरनल मार्क हे तुम्हाला द्यायचे आहे. इंटरनल मार्क आम्हाला प्राप्त झाल्यानंतर मी ज्या पद्धतीनं कॅल्क्युलेशन सांगितले त्या पद्धतीनं कॅल्क्युलेशन करून मागच्या उन्हाळी 2020च्या परीक्षेमध्ये ज्या पद्धतीनं आपण निकाल घोषित केले त्याच पद्धतीनं या परीक्षेमध्ये सुद्धा नियमित विद्यार्थ्यांचे जे निकाल आहे नॉन टर्मिनल सेमिस्टर सत्र 2 सत्र 4 हे 6 सत्र अभ्यासक्रमामध्ये सत्र 2 4 सत्राचा अभ्यासक्रम आहे, पीजीचा अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये 1, 2, 3, 4 सत्र आहे. त्यामध्ये सत्र 2 नियमित विद्यार्थ्यांच्या सत्र 2चे परीक्षा न घेता आपण अशा पद्धतीनं निकाल हे घोषित करणार आहोत. तर ही पद्धती जी आहे ही आपण रिझल्ट लावतो मी नॉन टर्मिनल सेमिस्टरच्या परीक्षेमध्ये आपण या पद्धतीनं हे निकाल आपण घोषित करणार आहोत. त्यानंतर मी आता जे सांगितलं आहे ते सगळं पोस्ट एक्झामिनेशनच्या संदर्भामध्ये आपल्याला या गोष्टी या ठिकाणी नमूद केल्या. आता पोस्ट एक्झामिनेशन झाल्यानंतर महत्वाचं जे कार्य आहे की आता हॉल तिकीट कशा जनरेट होतील, रोल नंबर कशा पद्धतीनं राहणार आहे, रोल नंबर कधी प्राप्त होणार आहे, गुण कुठे भरायचे, या अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या संदर्भामध्ये सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी माहिती देऊ इच्छितो. तर या संदर्भामध्ये यावेळेला आपण जवळजवळ 1.5 लाख विद्यार्थ्यांचे ऑनलाईन परीक्षेचे आवेदन पत्र हे भरून घेतले. त्यामध्ये अभ्यासक्रम कुठले आहे, त्यामध्ये बीएचा अभ्यासक्रम आहे, बीकॉमचा अभ्यासक्रम आहे, बीएससीचा अभ्यासक्रम आहे. इंजिनिअरिंगच्या संदर्भामध्ये मी बोलणार नाही, त्यांचं सगळी प्रोसेस झाली आहे. म्हणजे बीए बीकॉम बीएससी जवळजवळ 1,40,000 विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र हे आपण ऑनलाईन बोलवले. आता ऑनलाईन कुठल्या विद्यार्थ्याचे ऑनलाईन बोलवले, सगळ्या नियमित सत्राच्या विद्यार्थ्याचे परीक्षा आवेदन पत्र हे आपण ऑनलाईन बोलवले. पुन्हा मी सांगतो कारण बऱ्याच लोकांच्या अडचणी होत्या की सर आम्हाला एडिट लिस्ट मिळाल्या नाही, परंतु आपण वारंवार पत्राद्वारे हे कळवलं आहे की तुम्हाला त्याच्या एडिट लिस्ट मिळणार नाही कारण ते सगळं आमच्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे बीए बीकॉम बीएससी सत्र 2 सत्र 4 आणि सत्र 6 याच्या एडिट लिस्ट तुम्हाला दिल्या नाही, ते सगळं आमच्याकडे ऑनलाईन उपलब्ध आहे.
तुम्हाला फक्त सांगण्यात आलं होतं की तुम्ही फक्त ते व्हेरीफाय करून द्यायचं. ते काम सुद्धा तुम्ही एकदम व्यवस्थितपणानं केलं. जवळजवळ 99% म्हणजे 1,40,000 पैकी 99% लोकांनी ते व्हेरीफाय सुद्धा करून दिलं. ज्यांनी केलं नव्हतं त्यांना सुद्धा आम्ही सांगितलं, त्यांनी सुद्धा व्हेरीफाय करून गेलं. म्हणजे जवळजवळ 100% विद्यार्थ्यांनी 100% महाविद्यालयांनी परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरल्यानंतर सगळं व्हेरीफाय होऊन आमच्याकडे आलाय. आता व्हेरीफाय होऊन आल्यानंतर 1-2 दिवसामध्ये सगळे रोल नंबर सुद्धा जनरेट होणार आहे. लक्षात घ्या. BA, BCom, BSc पुन्हा एकदा नमूद करतो, अगोदर आपण BAचे सगळ्या परीक्षा या लर्निंग स्पायरल कंपनी मार्फत आपण संचालित करायचो. आता आपण BSc आणि BComच्या सुद्धा आपण सगळं ऑनलाईन केलं आहे. म्हणजे तुम्हाला आता तुम्हाला जे समजा आता हॉल तिकीट आहे हे सुद्धा महाविद्यालयाच्या लॉग इन मध्ये येणार आहे. लक्षात घ्या. रोल लिस्ट सुद्धा महाविद्यालयाच्या लॉग इन मध्ये येणार आहे. तुम्हाला मार्क जे पाठवायचे, इंटरनल मार्क पाठवायचे, जसं आपण परीक्षा न घेता जे आपल्याला रिझल्ट घोषित करायचे त्याचे जे तुम्हाला इंटरनल मार्क पाठवायचे आहे ते सुद्धा लर्निंग स्पायरलच्या पोर्टलवर भरायचे आहे. 6व्या सत्राचे जे BSc असेल, BA असेल, BCom असेल, 6व्या सत्राचे इंटरनल मार्क, 6व्या सत्राचे प्रात्यक्षिकाचे मार्क, 6व्या सत्राचे लेखी परीक्षेचे मार्क ज्या पद्धतीनं आपण अगोदर भरले होते त्याच पद्धतीने यावेळी सुद्धा भरायचे आहे. पण अगोदरच्या पद्धतीमध्ये आपण फक्त BAचंच फक्त आपण सगळे सत्र ऑनलाईन पोर्टलवर भरले होते. BCom आणि BScचे फक्त आपण 3ऱ्या सत्रापर्यंतच आपण लर्निंग स्पायरलला दिलं होतं, BCom आणि BAचं. परंतु या परीक्षेमध्ये आपण BA, BCom, BSc हे सगळं लर्निंग स्पायरल पोर्टलच्या माध्यमातून आपण सगळी डेटा एंट्री असो, इंटरनल मार्क भरणं असो, एक्सटर्नल मार्क भरणं असो, प्रात्यक्षिकाचे असो, लेखी परीक्षेचे असो, कंट्रोल शीट असो, हॉल तिकीट असो, हे सगळं महाविद्यालयाच्या लॉग इन मध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहे. त्यामुळं हॉल तिकीटचा प्रश्न या ठिकाणी सुटलेला आहे. त्यानंतर तुमचं रोल नंबर जनरेशनचा प्रश्न सुटला आहे. 2 दिवसामध्ये तुम्हाला रोल नंबर सुद्धा जनरेट करून तुमच्या लॉग इन मध्ये प्राप्त होतील. लॉग इन फक्त चेक करायचं. त्यानंतर मग गुण सुद्धा आपण BAच्या अगोदर भरले आहे, BSc, BComचे सुद्धा आपण 1, 2, 3 सत्राचे भरले आहे. त्यामुळे 4थ्या 5व्या सत्रामध्ये आपल्याला कुठल्याही अडचणी जाणार नाही. हे झालं आपण लर्निंग स्पायरलच्या माध्यमातून जे आपण प्री एक्झामिनेशन, पोस्ट एक्झामिनेशनचं कार्य करतो त्या संदर्भामध्ये. दुसरा प्रकार असा आहे, आता याच मध्ये जे बॅकलॉगचे विद्यार्थी, लक्षात घ्या, यामध्ये जे बॅकलॉगचे विद्यार्थी आहे, बॅकलॉगचे जे विद्यार्थी आहेत त्याचे जे तुम्ही ऑफलाईन पद्धतीनं फॉर्म हे विद्यापीठामध्ये आपण जो कॅम्प लावला होता त्या कॅम्पमध्ये तुम्ही सबमिट केले. सगळ्या बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांचे आपण ऑफलाईन फॉर्म हे तुमच्याकडून प्राप्त करून घेतले. तो जो आकडा सांगितला तो 8,000चा आकडा आहे. ते प्राप्त झालेले फॉर्म आम्ही त्या लर्निंग स्पायरलचे असेल तर लर्निंग स्पायरलच्या पोर्टलवर आम्ही चढवणार आहोत आणि त्याचे रोल नंबर सुद्धा तुम्हाला बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांचे सत्र 2, सत्र 4 आणि सत्र 6 लक्षात घ्या. सत्र 2, सत्र 4 आणि सत्र 6च्या बॅकलॉगचे आणि नियमित विद्यार्थ्यांचे रोल नंबर हे तुम्हाला त्या पोर्टलवर दिसणार आहे. मग दुसरा प्रकार राहिला आपण सत्र 1, सत्र 3, सत्र 5. सत्र 1, सत्र 3, सत्र 5. सत्र 1, सत्र 3 आणि सत्र 5च्या संदर्भामध्ये तुम्ही जे आम्हाला तुम्ही जे हिरवे फॉर्म भरून दिले, ऑफलाईन फॉर्म भरून दिले, ते सुद्धा रोल नंबर आपण त्याच पद्धतीनं त्या पोर्टलवर आपण ते रोल नंबर सुद्धा आपण तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहोत. हे झालं सगळं BA, BCom, BScच्या परीक्षांच्या संदर्भामध्ये. आता नंतरचा दुसरा प्रकार जो आहे तो आपण ICAR मार्फत ज्या परीक्षा संचालित करतो तो आहे. ICAR मार्फत ज्या परीक्षा आपण संचालित करतो, MA च्या परीक्षा आहे, MScच्या परीक्षा आहे, लॉच्या परीक्षा आहे, फार्मसीच्या परीक्षा आहे. तर या या परीक्षेच्या संदर्भामध्ये आपण सुरुवातीलाच आपण तुम्हाला एडिट लिस्ट दिल्या होत्या. एडिट लिस्ट त्या अशा होत्या की हिवाळी 2020 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते त्या अर्जाच्या आधारावर आपण एडिट लिस्ट काढल्या आणि त्याला नाव दिलं आपण उन्हाळी 2021. जुनेच रोल नंबर आपण त्यामध्ये ठेवले आणि सब्जेक्ट वगैरे त्या ज्या महाविद्यालयामध्ये जे सब्जेक्ट शिकवले जातात त्या पद्धतीनं सब्जेक्टचं अलॉटमेंट वगैरे करून आपल्याकडे दिल्या. आपल्याकडे दिल्यानंतर सगळ्या एडिट लिस्ट आम्हाला प्राप्त सुद्धा झाल्या. तुम्ही ते करेक्शन करून जे काही नवीन ऍडिशन असेल, एखाद्या विद्यार्थ्याचं नाव नसेल ते ऍड वगैरे करून ते सुद्धा आम्हाला प्राप्त झालं. त्या एडिट लिस्टच्या आधारावर म्हणजे लक्षात घ्या, ज्या एडिट लिस्ट आपण विद्यापीठानं आपल्याकडे दिल्या, आपण चेक करून ज्या विद्यापीठाकडे 2 आणि 3 तारखेला बहुधा आपण सादर केल्या, विद्यापीठाकडे दिल्या, त्या आधारावर करेक्शन वगैरे करून सगळे आमचे रोल नंबर सुद्धा 1-2 दिवसामध्ये तयार होणार आहे. आणि ते रोल नंबर लक्षात घ्या, ते रोल नंबर तुमच्यापर्यंत प्राप्त होईल. आता त्यामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्याकडे रोल लिस्ट आली नसेल तर त्या प्रसंगामध्ये काय करायचं, तर आम्ही हिवाळी 2020 मध्ये तुम्ही पाहिलं असेल, हिवाळी 2020 मध्ये
जे रोल नंबर अलॉट केले होते तेच रोल नंबर या उन्हाळी 2021च्या परीक्षामध्ये आपण त्या विद्यार्थ्यांना दिले आहे. तुम्ही गफलत करू नका. BA BCom BSc यामध्ये ही केस वेगळी आहे. BA BCom BScच्या परीक्षेमध्ये आपण जे हिवाळी 2020 मध्ये नंबर दिले होते ते उन्हाळी 2021 मध्ये देणार नाही. परंतु ज्या एडिट लिस्ट आपल्याला प्राप्त झालेल्या आहे अदर दॅन BA BCom BSc त्यामध्ये जे हिवाळी 2020 मध्ये रोल नंबर दिले होते तेच आपण उन्हाळी 2021च्या परीक्षेमध्ये सुद्धा दिले आहे. त्यामुळे त्या रोल लिस्ट तुमच्याकडे आहेत. रोल लिस्ट तुमच्याकडे उपलब्ध आहे आणि आमच्या रोल लिस्ट सुद्धा आता त्यामध्ये काही ऍड करायचं आहे, काही डिलीट करायचं आहे. ते ऍड आणि डिलीट करून आम्ही तुम्हाला नवीन रोल लिस्ट सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. हिवाळी 2020च्या परीक्षेमध्ये जसं आपण सगळ्या रोल लिस्ट या आपण विद्यापीठाच्या वेबसाईटवर टाकल्या होत्या, तुमच्यापर्यंत सुद्धा आपण पाठवल्या होत्या किंवा तुम्ही काही घेऊन गेले होते, त्याच पद्धतीने यावेळेसही करणार आहोत आपण की सगळ्या रोल लिस्ट सुद्धा आपण विद्यापीठाच्या वेबसाईटवर सुद्धा टाकणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा त्याच्या हार्ड कॉपी या आपण पाठवणार आहोत किंवा तुम्हाला इथून जर समजा तुम्ही इथपर्यंत पोहोचला तर त्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल. तर हे झालं आपल्याला एडिट लिस्टच्या संदर्भामध्ये. ज्या एडिट लिस्ट आम्ही महाविद्यालयांना दिल्या त्या संदर्भामध्ये अशा पद्धतीनं आपण रोल नंबरचं जनरेशन ऑलरेडी झालं आहे. त्या जे ॲडिशन डिलिशन असेल ते करून त्याची माहिती रोल लिस्टच्या संदर्भामध्ये आपल्याला देण्यात येईल. त्यानंतर या संदर्भामध्ये ज्या बॅकलॉगचे विद्यार्थी आहेत, आता या संदर्भामध्ये समजा MA चा अभ्यासक्रम आहे, MA च्या अभ्यासक्रमामध्ये 4 वर्षाचं MA आहे, तर आम्ही तुम्हाला रोल लिस्ट कुठल्या दिल्या सत्र 2 सत्र 4 ची आम्ही तुम्हाला रोल लिस्ट दिली. सत्र 1 आणि सत्र 3 चे जे तुम्ही बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदन पत्र आमच्याकडे पठवले आहे त्या आधारावर त्याच्या रोल लिस्ट सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्या रोल लिस्ट आपण वेबसाईटवर सुद्धा आपण त्या ठिकाणी टाकणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपण रोल लिस्ट म्हणजे प्री एक्झामिनेशनचे जे कार्य आहे अशा पद्धतीनं आपण त्याचं प्रोसेस ही लावलेली आहे. आता तिसरी जी गोष्ट आहे की आता आम्ही पुन्हा एक विद्यार्थ्याचं शैक्षणिक हित लक्षात घेऊन आम्ही पुन्हा एक डेट आपण मनात वाढवून दिली आणि त्यामध्ये आपण हे सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांनी उन्हाळी 2020 आणि हिवाळी 2020 मध्ये परीक्षेचे आवेदनपत्र सादर केले असेल त्यात ते फेल झाले परंतु त्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र यावेळेला भरायचे राहून गेले असेल त्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र हे आपल्याला 5 तारखेपर्यंत आपल्याकडे घ्यायचे आहे. ज्या नियमित सत्राच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदनपत्र राहिले असतील इंजिनिअरिंग मिळून ते सुद्धा आपल्याला 5 तारखेपर्यंत महाविद्यालयामध्ये घ्यायचे आहे. मग तुम्ही म्हणाल की आम्ही ते आवेदनपत्र जर घेतले तुमच्याकडे पाठवायचे का? आता तुम्ही ते आवेदनपत्र आमच्याकडे पाठवायचे नाही. पुन्हा एकदा रिपीट करतो, यानंतर जे कुठलंही परीक्षेचं आवेदनपत्र आपल्याकडे आले असेल ते आमच्याकडे तुम्ही पाठवायचे नाही. आम्ही तेव्हाही नमूद केलं की कुठलंही आवेदनपत्र हे विद्यापीठामध्ये मागच्या परीक्षेत स्वीकारलं नाही, या परीक्षेत आपण स्वीकारलं नाही डायरेक्ट. तर आता 5 तारखेपर्यंत जे आवेदनपत्र तुमच्याकडे प्राप्त झाली तर मग तुम्ही म्हणाल की जे आवेदनपत्र आमच्याकडे प्राप्त आहे तर मग याचा रोल नंबर कसा जनरेट करायचा, रिझल्ट कसा लावायचा, परीक्षा कशी घ्यायची, तर त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही आपल्याला सूचना दिल्या आहे. आपण नवीन एक पद्धत मागच्या परीक्षेमधून अंमलात आणली. ती पद्धत अशी आहे की आपण 9 लावतो. 9 दिसला की आम्हाला कळतं की हा महाविद्यालयाने दिलेला नंबर आहे 9. महाविद्यालयाचा जो कोड असेल सांकेतांक क्रमांक असेल समजा बडनेरा इंजिनिअरिंगचा 131 आहे, इंजिनिअरिंगची परीक्षा होणार नाही, किंवा 101 जर समजा VMEचा असेल 1 9 101 आणि तुम्ही BAचा विद्यार्थी असेल 6व्या सत्राचा 1 2 3 4 पासून तुम्हाला ते माहिती आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तो रोल नंबर जनरेट करायचा. लक्षात घ्या, अशा पद्धतीने तो तुम्ही रोल नंबर जनरेट करायचा. विद्यार्थ्याला तो रोल नंबर तुम्ही द्यायचा. तो दिल्यानंतर थोडीशी अडचण अशी आहे की जे आम्हाला मागच्या परीक्षेमध्ये जर आम्हाला त्यामुळे अडचण आली ते दिल्यानंतर समजा बॅकलॉगचा जर विद्यार्थी असेल तर त्या बॅकलॉगच्या विद्यार्थ्याची जुन्या सत्राची मार्क समजा 3ऱ्या सत्राचा बॅकलॉगचा विद्यार्थी आहे त्याची परीक्षा आपल्याला घ्यायची आहे का बॅकलॉगच्या 3ऱ्या सत्राची परीक्षा, तो 2 विषयामध्ये पास झाला, त्यानं तुम्हाला परीक्षेचा फॉर्म दिला पण त्यानं जर जुनी 3ऱ्या सत्राची जर मार्कशीट दिली नाही तर त्याचे जे 2 विषयाचे मार्क निघाले आणि 3 विषयाची परीक्षा जी घ्यायची आहे तर आमच्याकडे 3 घेतलेल्या विषयाच्या परीक्षेचे गुण येतात परंतु जुनी मार्कशीट नसल्यामुळे त्याचे अगोदर निघालेल्या 2 दुसऱ्या अगोदर निघालेल्या 2 विषयाचे गुण हे आमच्याकडे नसल्यामुळे ते रिझल्ट पेंडिंग राहतात. कारण त्याचा आमच्याकडे जुना रोल नंबरही नाही. रोल नंबर असला तर ते कुठला हिवाळीचा आहे, उन्हाळीचा आहे, 19चा आहे, 17चा आहे, 18चा याची माहिती नसते. त्यामुळे या वेळेला
तुम्ही जे 9 नंबर आम्ही आमच्या डायरेक्शनमध्ये सुद्धा टाकलाय, 9 नंबर लावून जे तुम्ही रोल नंबर द्याल, ज्यांची परीक्षा घ्याल, ज्यांचे गुण तुम्ही पाठवाल, त्यामुळे त्यामध्ये त्याची विस्तृत अशी माहिती. 9 नंबरमध्ये 2 प्रकार लक्षात घ्या. 9 नंबर हा बॅकलॉगच्या विद्यार्थ्याला दिलेला, 9 नंबर हा माजी विद्यार्थ्याला दिलेला, एक स्टुडंटला दिलेला. आता 9 नंबर जर तुम्ही माजी विद्यार्थ्याला नियमित सत्राच्या विद्यार्थ्याला दिलं असेल तर तितका प्रॉब्लेम येणार नाही, कारण त्याच्या सगळ्या विषयाची परीक्षा सगळे इंटरव्ह्यू तुम्ही पाठवणार आहे, त्यामुळे त्याचा निकाल लागायला प्रॉब्लेम येणार नाही. परंतु 9 नंबर जेव्हा आपण एक स्टुडंटला देतो त्यावेळेला जोपर्यंत त्याचे जुनं रेकॉर्ड आमच्याकडे नसतं, जुनी त्याची माहिती आमच्याकडे नसते, तोपर्यंत त्याचा आपल्याला तुम्ही पाठवलेल्या गुणांच्या आधारावर निकाल हे जाहीर करता येत नाही. त्यामुळं माझी सूचना आहे, माझी विनंती आहे की 9 नंबर बॅकलॉगच्या स्टुडंटला दिल्यानंतर त्याचं सगळं रेकॉर्ड हे तुम्ही विद्यापीठाला तुम्हाला पाठवायचं आहे. हे आम्हाला विद्यापीठाला रेकॉर्ड प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्यानं इन डेट म्हणजे इन टाइम परीक्षेचा शुल्क जितका पाहिजे तितका भरला आहे की नाही, बाकीच्या ज्या गोष्टी आहे की जुन्या सत्राची मार्कशीट वगैरे आम्हाला प्राप्त झाली आहे की नाही, हे सगळं बघितल्यानंतर आपण त्याचे निकाल हे नेहमी घोषित करत असतो. तर 9 नंबरच्या संदर्भामध्ये ज्या अडचणी आल्या त्या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगतोय की सगळी विस्तृत माहिती आम्ही फॉर्मॅट सुद्धा काढले, वारंवार आम्ही पत्र सुद्धा काढतो. तर अशा पद्धतीनं 9 नंबर ज्यांना आपण देतो तर त्यांचे अशा पद्धतीनं आपल्याला गुण असेल, इंटरनल असेल, मार्क दुसरे लेखी परीक्षेचे गुण असेल, प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण असेल, तशा पद्धतीनं आपल्याला हे त्या ठिकाणी घ्यायचे आहे. आता नंतरचा जो प्रकार आहे तो आहे बहिष्याल विद्यार्थ्यांचा प्रकार. लक्षात घ्या, बहिष्याल विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये आम्ही यावेळेला सांगितलं होतं की बहिष्याल विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म सुद्धा महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांनी भरायला पाहिजे. त्याच पद्धतीनं महाविद्यालयाकडून आम्हाला सगळे परीक्षा फॉर्म हे बहिष्याल विद्यार्थ्यांचे प्राप्त झाले. आता बहिष्याल विद्यार्थ्यांची परीक्षा कुठे होणार आहे? बहिष्याल विद्यार्थी जर नियमित सत्राचा असेल तर नियमित सत्रासोबत होईल. बहिष्याल विद्यार्थी जर माजी वगैरे असेल तर तो महाविद्यालयामध्ये त्याची ज्या महाविद्यालयातून त्यानं फॉर्म भरला त्या महाविद्यालयामध्ये त्याची परीक्षा होईल. आता बहिष्याल विद्यार्थ्याला आम्ही रोल नंबर देतो आहे. रोल नंबर जो देतो आहे त्याचं हॉल तिकीट कुठे जायला पाहिजे, त्याचं हॉल तिकीट आम्ही महाविद्यालयाला पाठवणार आहोत. त्याचं हॉल तिकीट आम्ही आपल्या वेबसाईटवर सुद्धा टाकणार आहोत. तर त्यामुळे तुम्हाला हे कळेल की आपला रोल नंबर बहिष्यासाठी कुठला आहे. तर त्या रोल नंबरवर तुम्हाला त्या महाविद्यालयामध्ये परीक्षा ही तुम्हाला देता येणार आहे. त्यामुळे बहिष्याल विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये आपण अशा पद्धतीचं नियोजन हे परीक्षेच्या संदर्भामध्ये केलेलं आहे. आता बहिष्याल विद्यार्थी कुठलाही असो, लक्षात घ्या, बहिष्याल विद्यार्थी कुठलाही असो, त्या बहिष्याल विद्यार्थ्याची ही मी ज्या पद्धतीनं अपेंडिक्स 1 आणि अपेंडिक्स 3 मध्ये ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं त्याची परीक्षा ही त्या ठिकाणी लागणार आहे. आता तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, सगळ्यात शेवटची महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला माहिती आहे की अंतिम सत्राचा रिझल्ट लावते वेळी आपल्याला पहिल्या सत्रापासून 5व्या सत्रापर्यंतच्या सगळ्या गुणपत्रिका या आपण विद्यापीठाकडे जमा करून घेतो. त्या जमा केल्यानंतर, कारण 6व्या सत्राचा रिझल्ट लावायचा म्हणजे 1 ते 6 सत्राच्या जोपर्यंत गुणपत्रिका राहत नाही, जोपर्यंत आपल्याकडे मार्क येत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याचा CGPA हा कॅल्क्युलेट करता येत नाही. त्यामुळं आपण आता 17 आणि 18 तारखेला जो आपला 3 आणि 4 तारखेला जो आपला कॅम्प होता तो आपण नॅकमुळे रद्द करून ते आपण सगळे तुमचे जे लिस्ट असतील, पैसे भरल्याच्या पावत्या असतील, त्यानंतर व्हेरिफिकेशन केलेल्या लिस्ट याद्या असतील, आपण पत्र काढलंय त्या संदर्भामध्ये, त्यासोबत तुम्हाला एक फॉर्मॅट आम्ही यानंतर पाठवू. त्या फॉर्मॅटमध्ये भरून तुम्हाला अंतिम सत्राचे जे विद्यार्थी आहे, सत्र 6चे विद्यार्थी असेल किंवा PG मध्ये सत्र 4चे विद्यार्थी असेल तर त्यांच्या 1 पासून 5 सत्रापर्यंतचे सगळे गुण जे दरवर्षी तुम्ही पाठवतात त्या पद्धतीनं तुम्हाला 17 आणि 18 तारखेपर्यंत म्हणजे त्या दिवशी ज्या दिवशी आपण कॅम्प लावताय त्या दिवशी हे गुण तुम्ही विद्यापीठाला सादर करा. म्हणजे एकही विद्यार्थ्याचा रिझल्ट हा विथेल्ड राहणार नाही. मागच्या वेळेला करोना असल्यामुळे तुम्ही जुन्या मार्कशीट या सबमिट करू शकले नाही आणि त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे निकाल हे विथेल्ड आपले होते. तर ती पाळी यावेळी येणार नाही, कारण वेळ आहे आपल्याकडे. 17-18 तारखेपर्यंत तुम्ही ते कलेक्ट करा आणि कलेक्ट केल्यानंतर ते आपल्याला गुण त्या ज्या मार्कशीट आहेत त्या आपल्याला प्राप्त झाल्यानंतर तातडीनं आपण त्यांचे सुद्धा आपण रिझल्ट हे आपण घोषित करणार आहोत. तर अशा पद्धतीचं परीक्षेचं नियोजन मित्रो यावेळेस आपण केलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला कुठल्या परीक्षा म्हणजे कुठली परीक्षा महाविद्यालयात होईल, कुठली परीक्षा विद्यापीठात होईल, कुठल्या परीक्षा न होता आपण रिझल्ट घोषित करणार आहोत या संदर्भातलं विस्तृत असं मार्गदर्शन या ठिकाणी, विस्तृत अशी माहिती या ठिकाणी मी आपणास दिलेली आहे. तर एकदा मी 5 मिनिटामध्ये
आतापर्यंत मी जे तुम्हाला सांगितलं ते एकदा कन्क्लूड करतो. लक्षात घ्या, टर्मिनल बीएससीचं एक्झाम्पल मी घेतो या ठिकाणी. बीएससीच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला 8 तारखेपासून 12 तारखेपासून 29 तारखेपर्यंत जे विद्यापीठ ज्या प्रश्नपत्रिका आपल्याला पुरवणार आहे, विद्यापीठाने जो टाइम टेबल डिक्लेअर केला, तर त्या परीक्षा तुम्हाला घ्यायच्या आहे. तर कुठल्या विद्यार्थ्यांच्या घ्यायच्या आहे? अंतिम सत्राच्या नियमित व माजी विद्यार्थ्यांच्या. लक्षात घ्या, अंतिम सत्राच्या किंवा अंतिम वर्षाच्या नियमित व माजी सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या विद्यापीठाने पुरवलेल्या प्रश्नपत्रिकेप्रमाणे घ्यायची आहे. एक. दुसरी गोष्ट, बीएससीच्या एक्झाम्पलमध्ये सत्र 2 सत्र 4. लक्षात घ्या, बीएससीच्या एक्झाम्पलमध्ये सत्र 2 सत्र 4 याचे फक्त तुम्हाला इंटरनल पाठवायचे आहे. कुठलीही परीक्षा घ्यायची नाही, प्रात्यक्षिकाची परीक्षा घ्यायची नाही, त्यानंतर तुम्हाला लेखी परीक्षा सुद्धा घ्यायची नाही. त्याचे आपण 50% इंटरनल आणि 50% लगतच्या सत्राच्या गुणाच्या आधारावर या आपण सत्र 2 आणि सत्र 4चे रिझल्ट हे आपण घोषित करणार आहोत नियमित विद्यार्थ्यांचे. त्यानंतर बीएससी मध्ये मग राहिलं काय? बीएससी मध्ये बॅकलॉगचे विद्यार्थी सत्र 1चे, बीएससी मध्ये बॅकलॉगचे विद्यार्थी आहे सत्र 2चे, बीएससी मध्ये बॅकलॉगचे विद्यार्थी आहे सत्र 3चे, विद्यार्थी आहे सत्र 4चे आणि विद्यार्थी आहे सत्र 5चे बॅकलॉगचे. यांच्या ज्या परीक्षा आहे या महाविद्यालय स्तरावर जसं आपण अगोदर डायरेक्शन मध्ये सांगितलं होतं त्याच पद्धतीनं तुम्हाला तुमचा पेपर काढून त्या परीक्षा विद्यापीठाने जी पद्धत सांगितली त्या पद्धतीनं ती परीक्षा तुम्हाला पूर्ण करायची आहे. विद्यार्थी जर बॅकलॉगचा असेल, प्रात्यक्षिक जर राहिलं असेल, त्याची परीक्षा सुद्धा याच पद्धतीनं जे आपण नियमित विद्यार्थ्यांची घेतो त्याच पद्धतीनं प्रात्यक्षिकाची परीक्षा सुद्धा आपल्याला घ्यायची आहे. प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये आपण हे सांगितलं की अंतिम सत्राची प्रात्यक्षिकाची परीक्षा घ्यायची आहे. त्यामध्ये आपण डायरेक्शनमध्ये नमूद केलं नियमित परीक्षा झाल्यानंतर विद्यापीठ जी परीक्षा घेणार आहे ती नियमित परीक्षा झाल्यानंतर 1 आठवड्याच्या आतमध्ये आपल्याला प्रात्यक्षिकाची परीक्षा अंतिम सत्र अंतिम वर्षाची घ्यायची आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांची, बाकीच्या नियमित सत्राच्या विद्यार्थ्यांची सत्र 2ची सत्र 4ची प्रात्यक्षिकाची परीक्षा ही आपल्याला घ्यायची नाही. कारण आपल्याला परीक्षा न घेता 50% इंटरनल आणि 50% लगतचं सत्र या आधारावर त्याचे रिझल्ट हे आपल्याला त्या ठिकाणी लावायचे आहे. तर हे झालं आपण अपेंडिक्स 1, अपेंडिक्स 2, अपेंडिक्स 3, BA BCom BSc याचे जे गुण भरायचे आहे, याच्या ज्या हॉल तिकीट आहे, याच्या ज्या रोल लिस्ट आहे, या सगळ्या आपल्याला तुमच्या कॉलेजच्या लॉग इन मध्ये प्राप्त होणार आहे. बाकीच्या ज्या हॉल तिकीट्स आहे हे आपल्याला बाकीच्या, आता समजा तुमचं मी लर्निंग स्पायरलच्या ICRच्या संदर्भामध्ये सांगतो, MSCचा अभ्यासक्रम आहे, सत्र 2चा आपल्याला परीक्षा न घेता रिझल्ट लावायचा आहे. तर सत्र 2चे आपण हॉल तिकीट पाठवणार नाही, फक्त रोल लिस्ट पाठवू. रोल लिस्ट आणि कंट्रोल शीट आपल्याला पाठवू आणि रोल लिस्ट आणि कंट्रोल शीटच्या आधारावर आपल्याला त्याचे इंटरनल पाठवायचे आहे आणि ते इंटरनल पाठवल्यानंतर आपण त्या पद्धतीनं रिझल्ट हे घोषित करणार आहोत. सगळे रोल नंबर रोल लिस्ट हे आपण मागच्या पद्धतीनं आपण वेबसाईटवर सुद्धा टाकणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा आपण हे उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे कुठलीही अडचण ही परीक्षा संचालनामध्ये येणार नाही. अशा पद्धतीचीच संचालन हे उन्हाळी 2021च्या परीक्षेमध्ये आपण करतो आहे. या ठिकाणी मी सगळ्या प्राचार्यांना, केंद्राधिकाऱ्यांना या ठिकाणी परीक्षा संचालनाकरता महाविद्यालयांना, विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि मान्य प्रकुलगुरूंना विनंती करतो की त्यांनी समप करावं. मित्रहो, तब्बल 50 मिनिटांपासून संचालक परीक्षा मूल्यमापन मंडळ डॉक्टर हेमंत देशमुख सरांनी परीक्षा पद्धती आणि त्या संदर्भातील ज्या ज्या अडचणी येऊ शकतात, ज्या ज्या बाबतीत काही इन्क्वायरीज येऊ शकतात, चौकशी करण्याचं काम पडू शकते, मागील परीक्षेच्या अनुभवावरून जे जे काही त्रुट्या समोर आल्या त्या सगळ्यांची दखल घेऊन विस्तृतपणे उन्हाळी 2021च्या परीक्षा संचलन, त्यानंतर परीक्षेचा निकाल कशा पद्धतीनं लागणार, प्राचार्यांनी, केंद्राधिकाऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी काय काय दक्षता घ्यायची आहे, या सगळ्या बाबींवर विस्तृत या ठिकाणी माहिती दिली आहे. मला असं वाटते की कोणतीही बाब, कोणताही विषय असा शिल्लक राहिलेला नाही जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्राचार्यांना किंवा त्यांच्या सोबत काम करणारे प्राध्यापक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, कोणालाही यामध्ये काही शंका राहील.
मी या ठिकाणी हेमंत देशमुख सरांचं शतशः म्हणजे अभिनंदन करतो की चांगल्या पद्धती त्यांनी या ठिकाणी विषय मांडला आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. नमस्कार.